अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, काल पहिल्या माळ्याच्या दिवशी असा विचार होता की माधुर्य दर्शन हा परमपूज्य श्री दादा लिखित ग्रंथाचं आपण वाचन करूया. पण नंतर लक्षात आलं की हा ग्रंथ अत्यंत उत्तम आहे आणि सगळ्या साधकांचे अनुभव आहेत त्याच्यात. परंतु अनेक वेळा काही त्या साधकांचा एखादा अनुभव दादांच्या पुस्तकात आलेला आहे. असा एक अनुभव आला होता मागे. तेव्हा ज्याने अनुभव लिहिला होता त्याने त्याच्यावर शंका घेतली की माझा अनुभव तुम्ही का छापला, तुम्हाला कोणी सांगितलं छापायला. म्हणून असं कोणाचा रोष नको म्हणून सध्या हे पुस्तक सद्गुरूंना विचारूनच मी पुढे पाठवीन. आज मात्र परमपूज्य सौ शकुंतला ते आपटे महाराज लिखित पहिलं तोगे काऊ कोकत आहे या पुस्तकाचं वाचन करत आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू राजा आपल्याच कृपेने ते पंढरीराव पाहुणे न राहता सोयरे झाले. ह्या आपल्या करुणेला खरोखरीच माफ नाही असे परमपूज्य सौ शकाते आपटे लिहितात. पहिलं तोगे काऊ कोकत आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडीन भाऊ, पाहुणे पंढरी राहू घरा कै येती. दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, जीवा पडी त्याची गोडी सांगवेणी. दुधे भरून वाटी लावीन तुझे ओटी, सत्य सांग गोठी विठो येईल काही. आंबे या डहाळी फळे चुंबीर साळी, आजीचे रे काळी शकून सांगे. ज्ञानदेव म्हणे जाणे जे एकूणे, भेटती पंढरी राणे शकून सांगे. श्री ज्ञानदेव महाराजांचा हे अभंग 276 आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग सेवेसाठी घेतलेला अभंग सद्गुरू श्री संत कृपा सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून अतिशय गोड व रसाळ असा आहे. श्री संत एकनाथ महाराज ज्यांच्याबद्दल म्हणतात की कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाताई. अशा त्या भक्त करुणाकर कृपाळू अति उदार माऊलीचे काय वर्णन करावे. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या त्या त्यांनीच. आपल्या कृपाशब्दांनी परब्रह्माचा प्रत्ययही आणून द्यावा तो त्यांनीच. त्यांच्या गुणार्थाने भरलेल्या शब्दांचा या अभंगाचा विचार केवळ सद्गुरू कृपेनेच घडू शकणार आहे. एरवी त्यांचा अभिप्राय समजणे हे सोपे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून परमदयाळू श्री सद्गुरू चरणी वारंवार प्रार्थना करून या अभंगाचे चिंतन आपण करूया. माऊलीची विरहिणी. प्रस्तुत अभंग हा विरहिणी या प्रकारात आहे. श्री भगवंतांच्या भेटीसाठी आतुरलेल्या हृदयात प्रकट होणारे काव्य म्हणजेच विरहिणी. विरह काव्य लिहिण्यात माऊलीचा हातखंडा आहे. अशी अत्यंत तरलतेने विरह भावना प्रकट करणारे केवळ तेच आहेत. म्हणूनच मराठी संत साहित्यात माऊलीची विरहिणी अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आणि परम अनुभूती व्यक्त करणारी मानली जाते. श्री माऊलींच्या अनेक विरहिणींपैकी ही एक विरहगाथा त्यांनी अत्यंत उचित व सूचक शब्दात व्यक्त केलेली आहे. कावळा हे प्रतीक धरून त्याच्या शब्दांवरून व वर्णनावरून
त्याचे केलेले वर्गीकरण त्यांनी गृहीत धरलेले आहे. संपूर्ण अभंगात वरवर जरी त्यांनी कावळ्याला केलेली विनंती दिसत असली तरी संपूर्ण कृपायोगच माऊलींनी मोठ्या खुबीने येथे वर्णन केलेलं आहे. शिवाय यातच त्यांना लागलेली श्री भगवंतांची आस देखील स्पष्ट दिसते. एका विशिष्ट पातळीवर उभे राहून ते मनाला वळवीत विनवीत आहेत असे दिसते. असे असूनही ही आर्तता हा या विरहिणीचा गाभा किंवा सुगंध आहे. जेवढा तो विरहाचा सुगंध आपण आज घ्यावा तितका तो आपल्या हृदयातही तीव्र आर्तता निर्माण करतो. ही विरहिणी वाचता वाचता खरोखरच एखादा कावळा आला आहे व आपल्यासाठी श्री भगवंतांच्या आगमनाची बातमी देतो आणतो आहे असे वाटते. विरह ही भगवंताच्या अभिव्यक्तीच्या प्रकारापैकी एक प्रकारचा भाव आहे, गोपी भाव आहे. एखाद्यावर निरतिशय व निर्मळ प्रेम असेल तरच त्याचा विरह होतो. सर्व गोपींचा असा प्रकारचा विरह होत होता. तोच भाव माऊली येथे स्पष्ट करतात. विरहात असलेली प्रेमिका ही आपल्या प्रियाला बघण्यासाठी काहीही करायला तयार असते. कुणाही मध्यस्थाची सर्व प्रकारे मदत घ्यायची तिची तयारी असते. त्यासाठी त्या मध्यस्थाला ती बक्षीसही द्यायला तयार असते. तसे माऊलींनी येथे कावळ्याला मध्यस्थ केलेले आहे. पाहुण्यांचा शकून कावळा आपल्या घरावर बसून ओरडतो तेव्हा आपण समजतो की कोणतेही पाहुणे येणार आहेत. आपण म्हणतो, बाबा रे उडून जा, ओरडू नकोस, आता पाहुणे नकोत, मला वेळ नाही. पण येथे तसे नाही. माऊलींना ते पाहुणे यायला हवे आहेत. हे कावळे देखील 16 प्रकारचे आवाज काढतात. त्यातला प्रत्येक ओरडण्याला तंत्रशास्त्रानुसार वेगळा अर्थ असतो. आपल्याकडे येणारे काही पाहुणे आपल्याला हवे असलेले असतात व काही पाहुणे नको असलेले पण असतात. काही आगंतुकही असतात. परंतु श्री माऊलींना हवे असलेले पाहुणे हे यच्चयावत सर्वांनाच प्रिय आहेत. विशेषतः श्री ज्ञानदेव महाराजांना तर त्यांचीच अति ओढ लागलेली आहे. त्यांच्या अत्यंत प्रेमातले ते पाहुणे आहेत. म्हणून ते म्हणतात, ज्या अर्थी कावळा कोक कोक असे ओरडतोय त्या अर्थी शुभशकुनाचा निरोप त्याने आणलेला दिसतोय. म्हणून ते सांगतात, काऊ कोकत आहे, शकून गे माये. अरे कावळ्या, तू ओरडत आहेस त्या अर्थी नक्कीच काहीतरी शुभशकून आहे. शुभशकून म्हणजे चांगली घटना, शुभ घटना सूचित करणारा संकेत. असे शकून अनेक प्रकारचे असतात. घरावर पिंगळा किंवा घुबड येऊन बसले तर तो वाईट शकून, अपशकून असतो. निसर्ग स्वभावतःच आपल्याला अनेक गोष्टींची पूर्वसूचना देत असतो व त्यावरून चांगले किंवा वाईट कसे घडेल याचा अंदाज बांधला येतो. परंतु आपण मनाने ठरवलेले शकून हे मात्र खरे नव्हेत. जसे परीक्षेला जाताना मुले म्हणतात, एकच विशिष्ट असा प्रश्न घेऊन गेलो तर पेपर चांगले जातील. अर्थार्थी त्या दोन्हीचा काहीही संबंध नसतो. ही केवळ त्यांच्या मनाची समजूत असते. चांगल्या अथवा वाईट घटना यांचा संबंध मन कशाशी तरी लावत असते, पण त्याला शकून म्हणता येत नाही. निसर्गाकडून येणाऱ्या सूचनांचा मात्र शकुनांच्या विचारांशी संबंध असतो. परंतु त्या सूचना ग्रहण करण्याइतकी आपल्या मनाची सूक्ष्म क्षमता असावी लागते. निर्मळ निरागस मनाला साधारणतः या सूचना लवकर समजतात. कावळ्याला आमिष अशा शकून सांगणाऱ्या कावळ्याला माऊली पुढे अजून विनवतात. ते म्हणतात, उडे रे काऊ, जरा उडून पुढे जा व जाऊन बघ की पाहुणे कुठवर आले आहेत. ते जवळ आले आहेत का, व हेही
की ते माझ्याकडेच येत आहेत का? तुझे सोन्याने मडीन पाहू. हे कावळ्या, तू जर मला हे सांगितलेस तर माझ्या जवळची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सोने तुला देईन. तेही तेवढे देणार नाही तर तुझे दोन्ही पाय सोन्याने मळून टाकेन. आपली मनुष्यमात्रांची अतिप्रिय गोष्ट ते देणार व ती सुद्धा भरपूर प्रमाणात देणार आहेत. म्हणजे माऊलींना पाहुणे येणार म्हणून केवढा आनंद वाटत असेल. आपल्या अतिप्रेमाचे माणूस बऱ्याच दिवसांनी भेटणार असेल तर झालेल्या विरहामुळे आपण काहीही करायला तयार होतो. म्हणूनच माऊली हे एक प्रकारचे सोन्याचे आमिष कावळ्याला दाखवित आहेत. त्यांची आतुरता एवढी पराकोटीची आहे की न राहून ते त्याला विचारतात की पंढरीचेच पाहुणे म्हणजे स्वतः श्री भगवंत श्रीहरी विठ्ठलच येत आहेत ना. आपले प्रेम कोणावर आहे ते माऊली न राहून कावळ्याला सांगतात. बाबा रे, दुसरे कुठलेच नाही पण पंढरीचे राणे श्रीहरी विठ्ठल स्वतःच यावेत असे मला अपेक्षित आहे. तो त्यांचीच वाट बघतोय, तेव्हा ते तुला दिसत असल्याचाच शकून मला सांग. हे सांगताना माऊलींना अजून एक विचार सुचतो आहे. समजा कावळ्याला सोने नाही पटले तर तो मला शकून सांगणार नाही. नपेक्षा त्याला आणखी एक आमिष दाखवावे. म्हणून ते म्हणतात, दही भाताची उंडी लावीन तुझी या तोंडी. थोडका नाही तर उंडीभर भात दही घालून तुला देतो म्हणतात. कावळ्याला भात अतिप्रिय, तेव्हा तो बघितल्यावर तो नक्कीच हुरळून जाईल व मला सर्व अभिप्रेत शकून सांगेल.